गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, टीव्हीच्या सेट टॉप बॉक्स पासून ते अगदी मोबाईलच्या स्क्रीन पर्यंत सगळ्या चर्चा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबाबत आहेत. मात्र या चर्चा घडवून आणत असताना सगळ्यात महत्वाची जबाबदारी होती की हा मोठा उत्सव जनतेला वाटावा. त्यासाठी नेमकं नियोजन काय करण्यात आलं यावरच आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, राम मंदिराबाबतीत नरेंद्र मोदींनी एक आवाहन केलं होतं की तुम्ही 22 जानेवारीला दिवे लावा. आता दिवे लावत असताना 22 जानेवारीचं हे जे आवाहन केलं त्यात ते प्रत्यक्ष स्वतः सहभागी सुद्धा झाले होते. म्हणजे 2020 ला राम मंदिराच्या मंदिर स्थापनेची जी भूमिका होती त्याचं भूमिपूजनापासनं ते अगदी काळाराम मंदिरामध्ये हल्लीच 4-5 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी जाऊन तिथला काळाराम मंदिराचा परिसर स्वच्छ करेपर्यंत त्यांच्या भूमिका आणि त्यांनी त्यांच्या बिहेवियर मधनं जे दाखवायचं होतं ते अनेक नेत्यांपर्यंत पोहोचलं, अनेक नियोजनात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलं. मात्र ही नियोजन महत्वाचं होतं कारण हा एक मोठा उत्सव आहे आणि हा मोठा उत्सव वाटण्यासाठी सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे जाणं भाग होतं. मग सर्वप्रथम रवींद्र मांटींसारख्या दलित असलेल्या कुटुंबापासून सुरुवात करत मोदींनी स्वतःच निमंत्रण पत्रिका देणं किंवा त्या संबंधित चहा पानाची व्यवस्था करत बैठक करणं, तिथून मग अयोध्येतल्या छोट्या मोठ्या वस्तींपासून सुरू झालेला प्रवास हा गावोगावी पोहोचवण्यापर्यंतचं जे नियोजन होतं त्यात मोदींची महत्वाची भूमिका असली तरी सुद्धा RSS ची किंवा त्या संबंधित मंदिर संस्थेचे कार्यकर्ते आणि देशभरामध्ये अक्षता वाटप मोहिमेमध्ये जोडले गेलेले अनेक कार्यकर्ते यांची देखील महत्वाची भूमिका होती. आता हे नियोजन करताना राजस्थान सारख्या सरकारनं प्रत्येक विधानसभेत किंवा प्रत्येक असलेल्या नागरिकाला अयोध्येत पोहोचता यावं याची व्यवस्था देखील केली होती. किंवा मग राजस्थान मधल्या मंदिरांचं सुशोभीकरण करणं, मग अगदी सगळेच BJP शासित प्रदेशांमधले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एकत्र येऊन नियोजनात सहभाग घेणं किंवा मग अक्षता वाटप मोहीम इतक्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी करणं याची सुरुवात सगळ्यात महत्वाची पिवळा तांदूळ हा जो दलितांना आणि मुस्लिमांना वाटत त्यांच्या घरी जाऊन अक्षताही वाटत त्यांच्या घरी जाऊन त्यांना एकत्र आहोत याची जाणीव सुद्धा BJPनं करून दिलेली होती. मात्र ही मोहीम करत असताना 1 लाख गट तयार करण्यात आले ज्यामध्ये 5 ते 10 लोक असतील जे अक्षता वाटत गावागावांना जोडतील. आता महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, BJP ही गावागावांमध्ये एक इतकी चांगली पार्टी नाहीये, इतका चांगला पक्ष नाहीये अशी एक समज निर्माण झालेली आहे. आता ती समज बऱ्यापैकी तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र या संदर्भानं BJP मधले काही कट्टर महत्वाचे प्रमुख नेते हे गावागावात जाऊन सुद्धा या संबंधीनं भूमिका घेताना दिसत आहेत, लोकांशी संवाद साधताना दिसत आहेत आणि स्वतः रस्ते साफ करण्यापासून स्वच्छ करण्यापासून मंदिर सुशोभीकरण करण्यापर्यंतच्या भूमिकांमध्ये सहभागी होत आहेत. लक्षात घ्यावं लागेल की सुमारे 7 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते हे अक्षता वाटप मोहिमेत सुद्धा जोडले गेलेले होते. मात्र या संदर्भानं राम मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा हा एक मोठा उत्सव आहे, तो आपण प्रत्येकानं साजरा करावा ही जी भावना जनतेत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला तो अगदी यशस्वीरित्या याच नियोजनातनं केला गेला. माणसांना जोडत माणसांची चर्चा करत संवाद साधत गावोगावी पोहोचत प्रत्येकाच्या घरी अक्षता पोहोचते ना याची काळजी घेत काटेकोर नियोजनाचा भाग सुद्धा होताच आणि 2 महिन्यामध्ये 2 कोटी लोक अयोध्येला पोहोचतील याची काळजी घेत तिथे तितके लोक पोहोचले पाहिजे या संबंधीचं नियोजन करत असताना तिथली नेमकी वास्तविकता काय या संबंधी सुद्धा चर्चा आपण नक्कीच करूया. मात्र अयोध्येचं राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचं नियोजन एक यशस्वी नियोजन मानलं जाईल आणि ते अनेक वर्ष लक्षात राहील. कदाचित इतिहासात असं नियोजन होणं हे सुद्धा जगाला लक्षात ठेवावं इतकी मोठी गोष्ट आहे. चला तर पुन्हा नवीन व्हिडिओज मध्ये भेटूया. तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.